वॉटर ऍक्टिव्हिटी करताना झाला आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम। गुड मॉर्निंग मंडळी, तुमचे गोवा सिरीजच्या शेवटच्या भागामध्ये स्वागत आहे। वॉटर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ठीक सकाळी 8 वाजता आम्हाला रिसॉर्टच्या बाहेर बस घेण्यासाठी आली। बसमध्ये चहा पिऊन आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनच्या इथे। आमच्या हातावर मार्क करून आम्ही निघालो बोटीच्या दिशेने। आजचा पूर्ण दिवस आम्ही पाण्यामध्ये असणार आहे। या वॉटर ऍक्टिव्हिटीचं तिकीट आम्हाला पर पर्सन मिळालं 1300 प्लस 500 व्हिडिओचे धरून असे 1800 मध्ये। यामध्ये सर्वात अगोदर लाईव्ह जॅकेट देऊन आमची बोट बेटाच्या दिशेने निघाली। हा एकूण बोटीने प्रवास 1 तासाचा आहे। यामध्ये सर्वप्रथम नाश्ता आला। नाश्ता करून आम्ही पोहोचलो बेटावर। तिथे सर्वात अगोदर मी केलं जेट स्काय राईड, त्याच्यानंतर बंपर राईड केली व सर्व मित्र एकत्र येऊन आम्ही केली बनाना राईड, पॅरासेलिंग राईड सुद्धा केली। त्या राईड करताना झाला आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम। तुम्हाला पाण्यामध्ये तात्पुरता आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पॅकेज नक्की बुक करा, नाही तर आम्हाला एक्स्ट्रा राईडचे पैसे मोजावे लागले। राईड करून आम्ही गेलो दुसऱ्या बेटावर। ते करणार आहे स्कुबा डायव्हिंग। आम्हाला आधी स्कुबा डायव्हिंग विषयी माहिती दिली। मग कॉस्ट्युम घालून मी उतरलो समुद्रामध्ये। मित्रांनो, खरंच माझ्या लाईफ मधला असा भन्नाट एक्सपिरियन्स होता ना, शब्दात नाही सांगू शकत। पण मी नक्की बोलेल, याच्यासाठी केला होता अट्टहास आणि हेच ते विहंगम दृश्य। स्कुबा डायव्हिंग करून मस्त जेवण करून आणि हा समुद्र मधला प्रवास डोळ्यामध्ये साठवून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे। तर मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।